पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना की डिसेंबर जानेवारी महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत। आज आमचा प्रयत्न आहे की 3-3 हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला 1.5 प्रमाणे आम्ही टाकले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पात्र बहिणींचा आज 15 जानेवारी गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना 13 जानेवारी 14 जानेवारी या मागच्या 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। आता आज 15 जानेवारी गुरुवार आहे, तर आज 15 जानेवारी गुरुवार शेवटचा दिवस असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये आलेले नाहीत। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत। त्यासोबत अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा झालेले नाहीत। जर तुमच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल, तुम्हाला डिसेंबर जानेवारीचे पैसे आलेले नसतील किंवा नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले असतील आणि अजून जानेवारीचा हप्ता आलेला नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही, तुमची काय चूक झालेली आहे का याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। बघा, राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची काल मकर संक्रांत गोड झालेली आहे, कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता 13 जानेवारी 14 जानेवारी आणि आज शेवटचा दिवस 15 जानेवारी या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी सोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते। आज शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आवर्जून काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचे डिसेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची ओढ लागलेली होती की तुम्ही विचारपूस करत होता की जानेवारीचा हप्ता कधीपासून येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आज या ठिकाणी 15 जानेवारी गुरुवार आहे, तर आज तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता विस्तार होत आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देतो। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर मागच्या 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले नसतील, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज मागच्या 2 महिन्यांचे पैसे वाटप होत आहेत का त्याविषयी सुद्धा माहिती देतो। एकंदरीत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असल्या, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, अर्धवट पैसे आलेले असतील, तर हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत आपण या ठिकाणी बघून घेऊयात की 13 जानेवारी रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले होते, 14 जानेवारी आणि आज 15 जानेवारी एकंदरीत 3 दिवसांचे 36 जिल्हे सविस्तर पद्धतीने सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काल मकर संक्रांत होती। काल 14 जानेवारी रोजी जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले आहेत आणि आज 15 जानेवारी शेवटचा दिवस आहे। आज सुद्धा जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहेत। तर एकंदरीत आपण आज 15 जानेवारी आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येऊ शकते। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला निवडणुका सुरू आहेत, तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देऊ असं या ठिकाणी सरकारमधील काही नेते म्हणत होते, परंतु या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जानेवारीचा हप्ता देण्यासाठी बंदी घालण्यात आलेली होती। परंतु लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जानेवारीचा हप्ता विस्तार होत आहे का, कारण मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया
मीडियावरती बातम्या फिरत आहेत की बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जानेवारीचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे, अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पाहणार आहोत की खरोखर जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होत आहे का, त्याविषयी माहिती देतो। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे चेक करायचं आहे, कारण जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पैसे विस्तार होतील, अन्यथा पुढील हप्त्यांचे पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये जमा झाले पाहिजेत, त्यासोबत जानेवारीचे पण या ठिकाणी 1500 रुपये आले पाहिजेत, आणि तुम्हाला जर मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर ते मागील हप्त्यांचे पैसे आले पाहिजेत आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुद्धा सुरळीतपणे जमा झाले पाहिजेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहायचे आहे। त्यासोबत आज डिसेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती बघून घेऊयात। जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं आवर्जून काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेले राज्य सरकारचे सर्वात मोठी योजना आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ही लाडकी बहीण योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आलेले होते। या लाडक्या बहिणींमुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा तर या ठिकाणी सुद्धा लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलेलं होतं। लाडक्या बहिणींमुळेच आमचं सरकार आलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती या त्रिमूर्तीच्या सरकारने या ठिकाणी सुद्धा दिलेली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमची लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काही दिवसांपासून दिलेली आहे। परंतु फडणवीस साहेबांनी आणि या ठिकाणी महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता आली पाहिजे, सुलभता आली पाहिजे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून केवायसीची अट लावण्यात आलेली होती। आता बघा, लाडक्या बहिणींनो या केवायसी मुळे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी सुद्धा पात्र होत्या, परंतु या केवायसी मुळे त्यांना पैसे आलेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही केवायसी केलेले असेल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील तर तुमची केवायसी चुकलेली आहे का, तुमचा अर्ज अपात्र करण्यात आलेला आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देतो। कारण भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की आम्ही केवायसी केलेले आहे, केवायसी केल्यानंतर पैसे आलेले नाहीत। जर लाडक्या बहिणींनो तुम्ही केवायसी केलेले असेल, केवायसी केल्यानंतर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही पुढचा 1 मिनिट आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर एकंदरीत आपण लाडक्या बहिणींना पाहून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे 4500 रुपये वाटप होत आहे का, या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये वाटप होत आहे का, फक्त डिसेंबरचे 1500 रुपये वाटप होत आहे, याची माहिती बघून घ्या। जर तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये यावे असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आवर्जून पाहायचा आहे। परंतु लाडक्या बहिणींना केवायसी विषयी महत्त्वाची माहिती आलेली आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेलं नसेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी करून त्यांची केवायसी चुकलेली असेल, अशा 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींविषयी महत्त्वाची माहिती आलेली आहे। जर तुम्ही केवायसी केलेली असेल किंवा केवायसी केलेलं नसेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आवर्जून पाहायचा आहे। बघा लाडक्या बहिणींना, या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। मीडियाने दिलेल्या माहितीनुसार 14,000 पुरुषांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता। भरपूर अशा श्रीमंत महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता। तर अशा भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी श्रीमंत घरामधील होत्या, त्यांच्याकडे मोठी मोठी संपत्ती होती, प्रगतशील बागायतदार असणाऱ्या भरपूर अशा महिला होत्या, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे सरकारच्या लक्षात आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही केवायसीची प्रोसेस आणलेली होती। तर एकंदरीत पाहायला गेला तर या केवायसीमुळे आता काय झालेलं आहे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे येत आहेत, परंतु या केवायसी झाल्यामुळे या ठिकाणी ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे येत नाहीत, अशी या ठिकाणी नरेटिव्ह पसरलेले आहे। परंतु लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्ही केवायसी केलेले असेल तर तुम्हाला पैसे जमा होत आहेत का, केवायसी केले नसेल तर पैसे जमा होत आहेत का, आणि केवायसी चुकलेली असेल तर तुमचा अर्ज अपात्र झालेला आहे का याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु सध्याच्या स्थितीला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अजून केलेली नाही
नाही. ज्या लाडक्या बहिणींनी KYC कडे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांना आता या ठिकाणी पुढील हप्त्यांचे पैसे येणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारची जी KYC ची वेबसाईट आहे तर ती वेबसाईट सध्याच्या स्थितीला बंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच ती वेबसाईट सुरू आहे परंतु त्याच्यावरती जो KYC चा ऑप्शन होता तर तो KYC चा ऑप्शन दाखवत नाही. याचाच अर्थ की सध्याच्या स्थितीला KYC सुरू नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुम्ही नवीन KYC करणार असाल तर तुम्हाला थोडीफार वाट पाहावी लागणार आहे. जर महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने पुन्हा एकदा KYC सुरू केले तर तुम्हाला KYC करता येऊ शकते, परंतु सध्याच्या स्थितीला लगेच KYC करायचं म्हटलं तर तुम्हाला KYC करता येणार नाही. तर ही झाली KYC ची माहिती. परंतु KYC केलेल्या बहिणींना का पैसे आलेले नसावेत, KYC जर तुमची चुकलेली असेल तर तुम्हाला पैसे का आलेले नसावेत याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. म्हणजेच आज 15 जानेवारी आहे तर आजपासून या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. तर या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे देण्यात येतील अशा या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या. त्यासोबत काल DGIPच्या विभागाने या ठिकाणी प्रेशर कुकर असेल, शिलाई मशीन असेल अशा पद्धतीची योजना कोणत्याही नाहीत, सरकार अशा योजना राबवत नाही अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना संक्रांती निमित्तानं अशा पद्धतीचं कोणतं गिफ्ट देण्यात येणार नाही अशी माहिती काल शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर अशा आपणवरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन सुद्धा सरकारने केलेले आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपण बघून घ्यात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे जमा होऊ शकतात. एकंदरीत पाहायला गेलं तर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये आलेले आहेत, त्यांना डिसेंबर, जानेवारीचे 3000 रुपये आलेले नाहीत. भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे 1500 रुपये आलेले आहेत, परंतु त्यांना या ठिकाणी नोव्हेंबरचे, जानेवारीचे 1500 अधिक 1500 3000 रुपये आलेले नाहीत. जर लाडक्या बहिणींना तुम्हाला अर्धवट पैसे आलेले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना अर्धवट पैसे आलेले असतील त्या लाडक्या बहिणीने पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, तर याच्यामध्ये या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या सर्व लाडक्या बहिणींना या चौघांच्या माध्यमातून सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील तर अशा सर्व पात्र बहिणींना हे पैसे जमा होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आज 15 जानेवारी आहे, आज गुरुवार आहे, आज शेवटचा दिवस आहे, कारण लाडक्या बहिणींना 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत असतात. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतो. तर एका दिवसाला 35 लाख बहिणींची डीबीटी तयार होत असते. का परवा दिवशी 35 लाख बहिणींचे डीबीटी तयार करण्यात आलेले होते. काल सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये या डीबीटीच्या माध्यमातून पैसे आलेले आहेत. आज सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं आवर्जून काळजीपूर्वक सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याच्या अगोदर पात्रता सुद्धा तपासली जात आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी पात्रतांमध्ये बसत आहात का, तुम्ही सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही या 3 हप्त्यांच्या पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण सरकार जे अगोदर सरसकट पैसे सोडत होतं तर ते सरसकट पैसे सोडणं बंद केलेलं आहे. आता यापुढे फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील. परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांच्या बाहेर असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, या पात्रतांचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींना तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे होणार आहे। 2 मिनिटं व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रत्यक्षात संपवली जात आहे याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहून घेत आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही एक काम करायचं आहे। हे काम केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सलग 3 हप्त्यांचे पैसे जमा होतील आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुद्धा सुरळीतपणे सुरू राहतील। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे सुरू राहिले पाहिजेत आणि या ठिकाणी मागील हप्त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत, तर तुम्ही 1 मिनिट एक महत्त्वाचं काम करायचं आहे। ते काम सुद्धा लगेच सांगतो। बघा लाडकी बहिणींना ही लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे, परंतु या योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही कडक पात्रता लावण्यात आलेल्या आहे, त्यासोबत काही नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अगोदर केवायसी होते तरी केवायसी सुद्धा या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे झालेले होते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून केवायसी सुद्धा लावण्यात आलेले होते। तर लाडक्या बहिणींना तुम्ही केवायसी केलेले असेल किंवा केलेलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळतील का, त्यासोबत तुम्ही जर पात्र असाल किंवा पात्र नसाल तर पैसे मिळतील का, त्यासोबत लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त डिसेंबरचे पैसे आलेले असतील मग तुम्हाला नोव्हेंबरचे हप्त्याचे पैसे, जानेवारीच्या हप्त्याचे पैसे मिळतील का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच देतो। परंतु आपण सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून नवीन नियम, जुने नियम कोणकोणते लावण्यात आलेले आहेत त्याविषयी माहिती देतो। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे पैसे सोडले आणि ते पैसे तशाच पद्धतीने बँकेमध्ये राहिले पाहिजेत, तर तुम्हाला या ठिकाणी बँकेचे नियमांचं पालन सुद्धा करावे लागणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर या चौघांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींनी या नियमांचं पालन सुद्धा करायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये काही जुन्या पात्रता आहेत, काही नवीन पात्रता आहेत, त्या सुद्धा आपण बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे घ्यायचा असेल तर तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत। बघा याच्यामध्ये पहिली पात्रता 4 चाकी गाडीची आहे, दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे, म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असले पाहिजे। त्यानंतर तिसरी पात्रता घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा सरकारी सेवेमध्ये कामाला नसायला पाहिजे। चौथी पात्रता तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। त्यासोबत शेवटची आणि महत्त्वाची पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसायला पाहिजे, मोठमोठ्या हुद्द्यांवर ते कामाला नसायला पाहिजे। तर एकंदरीत अशा पद्धतीने पात्रता आहेत, अजून पण काही पात्रता आहेत, परंतु या 4-5 जुन्या पात्रता आहे, या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीतपणे येतच राहणार। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगितली आहे। आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना या केवायसी विषयी जी महत्त्वाची माहिती आलेली आहे तर ती केवायसीची महत्त्वाची माहिती सुद्धा पाहायची आहे। बघा लाडक्या बहिणींना, हे केवायसी राज्यातील लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्यातील या ठिकाणी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून हे केवायसी आणलेली आहे। कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर अशा लाडक्या बहिणी पात्र होत्या, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते आणि ज्या काही अशा बहिणी होत्या की त्यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून अर्ज केलेला होता, शासनाची फसवणूक केलेली होते, त्यांच्याच खात्यामध्ये हमखास पैसे येत होते। त्यामुळे सरकारने सुद्धा विचार केला की या योजनेमध्ये पात्र बहिणींना सुरक्षित पद्धतीने लाभ दिला पाहिजे, अपात्र बहिणींना या योजनेमधून वगळलं पाहिजे। या दृष्टिकोनातून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केवायसीची प्रोसेस आणलेली होती। ज्या ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केलेले असेल त्यांना पैसे येत राहणार आहेत, परंतु ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांना पैसे येणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांची KYC चुकलेली आहे, मग त्यांना पैसे येतील का? तर बघा लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला त्या लाडक्या बहिणींविषयी काहीही सांगता येणार नाही, कारण शासनाने अशी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। त्यामुळे तुमची KYC चुकलेली असेल तर तुम्हाला पैसे येतील की नाही याची चौकशी तुम्ही जवळच्या महिला व बालिका विभागामध्ये जाऊन करू शकता, कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर वेबसाईटवरती KYC ची वेबसाईट सुरू नाही, त्यामुळे या KYC विषयी जास्त काही सांगता येणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले असेल त्यांना पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही। ज्यांची KYC चुकलेली असेल त्यांनी काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा माहिती बघून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो बघा। पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, सातारा असेल, रायगड असेल, कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, तर आपले हे महाराष्ट्र राज्याचे 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील काही जिल्ह्यांमध्ये 13 जानेवारी रोजी पैसे आले, काही जिल्ह्यांमध्ये 14 जानेवारी रोजी पैसे आले आणि आज 15 जानेवारी आहे, तर आज काही जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। आता बँकाचं सांगायचं झालं तर सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येतील। ज्या ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असेल, मागील 1-2 हप्त्यांचे जरी पैसे आलेले असतील तर त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, बँक खात्याची KYC केलेली आहे का आणि बँकेच्या मिनिमम बॅलन्सचा रूल आपण पाळत आहोत का, या सर्व गोष्टी तपासायच्या आहेत। सरकार तुम्हाला वेळेवरती पैसे सोडत असतं, काही वेळेस पुढे मागं होत असतं, परंतु आपल्याकडून सर्व महत्त्वाची कामे करायची आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करून ठेवतील त्यांना काळजी करायची गरज नाही। तर बघा लाडक्या बहिणींना संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला हे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करायचं आहे।